जगाचे विधाता, सृष्टीचे निर्माता आणि सर्व सेवकांचे पाठीराखा असे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक आणि आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे सर्व सेवकांचे मातोश्री वाराणसीबाई ठुबरीकर उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। सर्व उपस्थित मंडळाचे पदाधिकारी, माजी पदाधिकारी, आजी माजी आणि सर्व कार्यकर्तागण उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे समोरील जेवढे काही उपस्थित सेवक, सेविका, बालगोपाल उपस्थित आहे, या सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार। आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजींनी 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले। एका शब्दात सांगायचं आपल्याला ते 4 तत्व शब्द नियमाचा एक गाठोडा आपल्याला दिला आहे। गाठोड्यामध्ये काहीतरी वस्तू आहे, प्रसाद समजा, प्रसाद दिलेली आहे आणि ती प्रसाद आपल्याला सेवन करायची असेल तर काय करू आपण ती प्रसाद सेवन करू। परंतु काय होते काय, प्रसाद सेवन केल्याने आपल्याला परिपूर्ण सुख समाधान मिळते, परंतु होते काय, जी प्रसाद दिलेली आहे बाबांनी तत्व शब्द नियमाची, ती प्रसाद एक तर कोणी कमी खाता, नाही तर कोणी जास्त खातात आणि कोणी लिमिटमध्ये खातात। जो कमी खाईल त्याला भगवत कृपा संपादन होणार नाही, जो बरोबर खाईल त्याला बरोबर प्रसाद मिळेल, म्हणजे सुख समाधान। आणि ज्याने अति खाल्लं मग अति तिथं माती। एक थोडं तुम्हाला उदाहरण दाखवतो। माझ्या गावाला उदाहरण आहे, 2017ची गोष्ट आहे। मी त्यावेळेस नोकरीवर होतो, गोरेगावला नोकरी होतो आणि माझ्या गावाजवळचा जवळपास 4 किलोमीटर विसापूर गाव आहे। तिथला माझे पोलीस पाटील, तिथला माझे पोलीस पाटील माझ्यासोबत संबंध चांगले होते, म्हणजे गावठाच असल्यामुळे बाबा माझी सुरुवातीला गावी ड्युटी असल्यामुळे वगैरे संपर्क आला, त्यावेळी संबंध बहुत चांगले होते। परंतु काय झालं, माझी बदली झाली, मी गेलो गोरेगावला आणि गोरेगावला गेल्यानंतर बरोबर 11 वाजता मी पोहोचलो आणि यांच्या घरून फोन आला, बाबू साहेब तुम्ही कुठं आहात? याच्या अगोदर त्या गावामध्ये जवळपास 10 ते 12 लोक झालेले होते, आपले पक्के सेवक होते। त्याचा मुलाचा फोन आला, बाबू साहेब तुम्ही कुठं आहात? मी म्हटलं मी गोरेगावच्या आपल्या ऑफिसला पोहोचलो, म्हणजे कारण की गोरेगावला मी दररोज अपडाऊन करायचा, सकाळी जायचा आणि सायंकाळपर्यंत यायचा। बाबू साहेब तुम्ही कुठं आहात? मी म्हटलं आपल्या गोरेगावला आपल्या कार्यालयात आहोत। अजी म्हणते माझ्या वडिलांची तब्येत एकदम सिरियस आहे, माझ्या वडिलांची तब्येत एकदम सिरियस आहे, तुम्ही लवकर आल्या तर बरा होईल म्हणते, कारण की आता आमची सर्वांची इच्छा आहे की मार्गात यायला। तर बापू मला मी आता 11 वाजता पोहोचलो, मला मी जवळपास तुझ्याकडे 5:30 पर्यंत येईल, अजी लवकर आल्या तर बरा होईल म्हणते, कारण की काय राहते
भुकेला माणूस काय म्हणते अपगावक्यात तपकाऊ. भुकेला माणूस काय म्हणते अपगावक्यात तपकाऊ. आणि जर पोट भरला राहिलं तो काय म्हणते जरा धीरे कापले मिठा होता आहे म्हणजे समजलं. तर मी बोला मी 5-5:30च्या दरम्यान तुझ्या गावाला येईल. अजून म्हणते लवकर आले तर बरा होईल बाबूजी म्हणते, नाही तर अखेरची घटका मोजून राहिला की म्हणते जेवण खावण बंद आहे. बरं ठीक आहे मला, मी आल्यानंतर तू सविस्तर वर्णन कर मला. परंतु मला मी त्या ऑफिसमध्ये बरोबर तुझ्याकडे मी 5-5:30च्या दरम्यान आलो समज. त्याला सांगितल्याप्रमाणे मी तिथून 3:30 वाजता निघालो गोरेगाववरून आणि 5 वाजता त्याच्या गावामध्ये पोहोचलो. गावामध्ये त्याच गावामध्ये माझे बहीण राहते आणि त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते. रोजगार हमीचा काम चालू होतं आणि जेमतेम रोजगार हमीच्या कामाला सुट्टी झाली होती म्हणजे 5-5:15 वाजले होते. माझी बहीण कामावरून आली आणि सांगायला बसली, भाऊ म्हणते जो माझी पोलीस पाटील मुटकुरे आडनाव आहे, प्रल्हाद मुटकुरे त्या व्यक्तीचं नाव आहे. म्हणते मुटकुरे हा गेला म्हणते. म्हणलं पुढं गेला? नाही म्हणते वर गेला. तर म्हणते कोण म्हणे? तर म्हणते खंती. आता काय आमच्याकडे काय राहते रोजगारीमुळे गेल्यानंतर वेगवेगळे ग्रुप तयार राहतात आणि ते माती खोदून फेकत त्याला खंती म्हणतात. खंतीवर गोष्टी सुरू होत्या म्हणे की मुटकुरे हा वर गेला. मला कसं काय मली तर त्याला सांगितलं 5-5:30च्या दरम्यान होईल. तर म्हटलं असं कसं काय झालं. तर मी माझा भाषा होता भाषा म्हटलं तू जाऊन तर बाय काय आहे प्रकरण. तर भाषा गेला भाषाच्या गावी गेला, त्या घरी गेला आणि पाहिला आणि आला तो सांगा. मामाजी म्हणते त्याच्या खाटावर झोपला आहे आणि खाटाच्या भोवतात एवढी पब्लिक आहे म्हणते. त्याच्या दोन्ही मुलं आहे, दोन्ही जावई आहे, गणगोत आहे, रिश्तेदार आहे आणि त्याच्या परिवारातले लोक बसलेले आहेत. आणि मला तो गेला काय ते नाही सांगू शकत. जे म्हणते पण लोक बसले आहेत. तर मला त्याला ठीक आहे. मग गेलो मी त्या घरी. सर्व लोक ज्याप्रमाणे आपण एखादी वगैरे वगैरे होते ना चारी बाजूला आपण बसले राहतो त्याप्रमाणे ते लोक बसले होते. बरं एक गोष्ट त्यांच्या दोन्ही मुली होत्या. दोन्ही मुली मार्गातल्या होत्या तिथंच होत्या. गेल्यानंतर काय झालं मुलगा म्हणते बाबूसाहेब नमस्कार. मला नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार केलं. मला प्रकरण काय झालं ते सांगा. आता प्रकरण काय झालं ते सांगा. अजय म्हणते बाबाची तब्येत एकाएकी बिघडली, पोटामध्ये दुखायला लागलं आणि आम्ही भंडाऱ्याला ॲडमिट केलं. त्याच्याजवळ शेती फक्त अर्धा एकर जमीन आहे आणि अर्धा एकर जमीन असून जमतेम एक मला वाटतं 15-20 डिसेंबरमध्ये काहीतरी वांग्याचं उत्पन्न घेते आणि तो विक्री करते. आम्ही भंडाऱ्याला नेलो म्हणे. डॉक्टर मेघरेकडे नेला आणि डॉक्टर मेघरे साहेबांनी म्हटलं म्हणे की या माणसाचे दोन्ही फुफ्फुस गेलेले आहेत. तुम्ही इथून नागपूरला जर का किंवा मुंबईला जरी नेल्या 10-12 लाख खर्च येतील, परंतु म्हणते हा माणूस काही जिवंत राहू शकत नाही. याची सर्व शेवटची स्टेज आहे. मामाजीकडे गेलता का? प्रश्न पडला मुलाला, एकच मुलगा. प्रश्न पडला मुलाला काय करावं. मामाजी पाशी ठेवले आहे म्हणलं. अजय म्हणते लोक मला काय म्हणतील गावातले. आपल्या एक एकच मुलगा आणि आपल्या वडिलाचा मी इलाज करू शकत नाही, उपचार करू शकत नाही. अजय म्हणे कसा तरी तुम्ही उपयोग करा आणि म्हणजे उपचार म्हणजे काहीतरी उपचार करा आणि कमीत कमी नाही तरी 2 दिवस माझ्या वडील माझ्या सानिध्यात असावा असा मला. 4 दिवस ठेवलं फक्त 4 दिवस ठेवलं मेघरेने आणि 5व्या दिवशी त्याची हकालपट्टी केली.
मी हे ते तुम्ही रेफर करतो मग तुम्हाला कुठं न्यायचं न्या म्हणे. तुम्ही कुठेही गेल्या एवढं तुम्ही मुंबईला जरी गेल्या 15 ते 20 लाख खर्च केल्या तरी परंतु माणूस तुमच्या हातात लागणार नाही. हा 1 किंवा 2 दिवसाचा साथीदार आहे. त्याने घरी आणलं आपल्या वडिलाला घरी आणलं. आता घरी आणल्यानंतर काय म्हणते लोक, अरे हा मुलाला तुझ्या वडील जिवंतच आहे, याचा काहीतरी कर, काहीतरी उपाय कर. तो काय म्हणते, मी काय सांगू म्हणते, मी नेलो 12 ते 15 लाख खर्च सांगितलं पण समाधान नाही मिळालं किंवा त्याला आराम नाही आणि डॉक्टरांना वापस केलं म्हणून मी घरी आणलो. अरे म्हणते तू एकट्याचा एक मुलगा गाव तुझ्यावर बोंबलेल किंवा नातेवाईक तुला काहीतरी बोलतील, त्याच्या बहिणी त्याला बोलायच्या, त्याच्या बहिणी बोल. अरे म्हणे याला कमी तू तिरोळा आपल्या सुरत दुर्गाचा दवाखाना आहे, त्या दवाखान्यात तरी नाही म्हणे. त्या माणसाने त्यांच्या आग्रहाखातर दवाखान्यात नेलं परंतु त्या डॉक्टरना ॲडमिट करून नाही घेतलं कारण की त्याला माहीत होता याचे दोन्ही फूस कामातून गेले, याची सर्व स्टेज शेवटची. त्यांनी सुद्धा वापस केलं आणि केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या माणसाने मला तो फोन केलं आणि फोन केल्यानुसार त्याला मी आलो आणि त्याने आपली हकीकत याप्रमाणे सांगितलं. मी म्हटलं तुम्हाला मार्गात यायचा आहे का, क्लिअर सांगितलं. आणि ते म्हणते हो तर म्हणलं तू म्हणते, मुलगा म्हणे हो. म्हणलं पत्नी काय म्हणते, पत्नीला विचारलं तर पत्नी म्हणते हो जी म्हणते माझी तयारी आहे. आता सून राहिली सूनगामला सूनबाई म्हणलं तुझा कसा काय विचार आहे, नाही ते म्हणते आता आमचं सासरे बुवा जे आहेत म्हणते तर आता घरवाला तिथं मला काय करायचं मी त्यांच्या बाजूबाजू तयार आहे. सर्वांचा होकार करावा लागलो. म्हणलं सर्वांची सहमती आहे. त्यांच्या मुली होत्या 2 मार्गातल्या परंतु ते कुठल्या होत्या, एक नागपूर मंडळ आणि एक कोणता तर मंडळ म्हणजे आमच्या पट्टीमध्ये आहे एक मोहाळी मंडळ ते 2. परंतु त्या बायांनी आपल्या वडिलाकरिता बाबा तुम्ही मार्गात या किंवा त्यांना तीर्थ करून द्यायचं हा कधी परमेश्वराने सुचवलं नाही आणि ती गोष्ट त्यांच्या मनामध्ये आली. म्हणलं ठीक आहे सर्वांची एक मुलगा आहे तर म्हणते हो जे होते म्हणलं ठीक आहे. मग मी म्हणलं मुलाला म्हणलं तू तुला पाणी आण एका वाटेमध्ये पाणी आल्यानंतर खरंच मी तिला 21 सुखाची तीर्थ करून दिलं. बरं तो व्यक्ती ना हालिंग ना डुली म्हणजे अखेरचा श्वास घेत होता हा लक्षात ठेवायचा. अखेरचा श्वास ना हालिंग ना डुली नमस्कार नाही चमत्कार नाही काही 21 सुखाची तीर्थ करून दिलं. आणि सायंकाळी 5:30 पावणे 6च्या सुमारास त्या व्यक्तीला तीर्थ जबरदस्त चमच्याद्वारे एक चहाचा चम्मच आहे थोडा चम्मच त्या चमच्याद्वारे तीर्थ पाजलं. तीर्थ पोटात गेली. परमेश्वरानं ऐकलं आणि अवघ्या 4 मिनिटामध्ये तो काय म्हणायला बसला, मला बाबूसाहेब नमस्कार. काय म्हणा मला बाबूसाहेब नमस्कार. ही परमेश्वराची कृपा आहे. म्हणून म्हणतो आता ह्या मार्गातली ही आपली जागृत कृपा भगवंताने दिलेली आहे. आणि तो खरंच तो 15 दिवसापासून उपाशी होता माणूस. त्या माणसाने तीर्थ घेतल्यानंतर जवळपास कमी जास्त 10 ते 15 मिनिटामध्ये उपवास म्हणजे 15 दिवसापासून जेवण नव्हता. त्या माणसाने आपल्या सुनेला म्हटलं की बाई थोडासा भात आणि भाजी असेल ते मला दे. त्या दिवशी मला आठवतं मी होतो तिथं. त्या बाईला सुनबाईनं डुलेश्वरी नाव आहे सुनेला. त्या डुलेश्वरीनं कोळ्याची भाजी होती आणि भात एवढा भात त्यांनी खातो आणि म्हटलं परमेश्वराला धन्यवाद. आणि त्याच वेळेस त्या ताबडतोब सांगितलं तुमच्या घरामध्ये जेवढा काही असेल आपण सांगतो ना लोकांना का अगोदरची कुलदेवता असेल राजा असेल वगैरे वगैरे जो काही असेल ते बंधन तोडा आणि ताबडतोब जवळच मिळालं आहे जवळच मिळाल्यामध्ये विसर्जन.
विसर्जन केलं त्याने आणि मी म्हटलं उद्या सकाळी तुम्ही आता माझ्या घराकडे या. मी आपल्या घरी गेलो. हा माणूस सर्वांनी तो विसर्जन केलं, जेवण खाऊन केलं. 2 पोरी, जवाई, नातू वगैरे वगैरे खटरम खटरम. आणि हा माणूस सकाळी 4 वाजता उठला. हा माणूस सकाळी 4 वाजता उठला आणि जवळ वाडी लागून राहिलेला. आपण परसबाग वगैरे वगैरे जो म्हणतो तो जवळ वाडी लागून त्या वाडीमध्ये वांग्याचे झाडा होते. वांग्याचे झाडा पाहून आला आणि घरच्या मुलाला म्हणते, मुलाचं नाव मिस्टर आहे. मिस्टर म्हणते उठा लवकर, आपल्याला आंघोळ करायची आहे आणि लवकरात लवकर बाबूच्या घरी जाय. कशासाठी? मार्ग. म्हणून हे महान काही बाबा जमदूजीने कृपा दिले, प्रसाद दिले, हे प्रसाद बरोबर घ्यावं. आणि मंडळाच्या आपण एक शब्दात बोलतो, बरं काय बोलतो, याशिवाय बाबाच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे. मंडळाची आपली पुस्तक दिलेली आहे. पुस्तकाच्या आधारे राहा, जिवंत जगा आणि सुखमय. आपला हा आलेला 9 वर्ष सुखाच्या, समृद्धीच्या, उन्नतीच्या, भरभराटीच्या सर्वांना जावं. आणि इथेच मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. सर्व मंडळींना नमस्कार.